चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लिंक पाठवतो मी. हा आणि एक आनंदाची बाब म्हणजे उद्या पालघर जिल्ह्यातलं पहिलं एक जरा आगळं वेगळं शिबिर होतंय. रक्तदान, अवयवदान आणि देहदान. ज्या कोणालाही अवयवदान आणि देहदान करायचं आहे त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधा. उद्या मी स्वतःही बॉडी डोनेशन करतोय. माझ्यासोबत वाड्यातल्या माझे काही मित्र परिवार 7 जण करतायत. आपण पण सोबत आलात आनंद वाटेल. बोला. चला धन्यवाद. आपण जाऊ शकाल. अगदी सकाळच्या सत्राला सुरुवात झाली गेली. सर्वांना पुनश्च एकदा आमच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला सर्वांना सविनय जय भीम. संपूर्ण आमचे आपण पाहू शकाल भीमसैनिक यांच्या मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण सज्ज झाले गेलेत. अगदी आजच्या दिवसातील पहिला सामना 45+ बौद्ध समाज क्रिकेट सामने आणि स्नेह संमेलन 2025 देदीप्यमान सोहळा रंगला गेलाय. तो नक्कीच पवनसुत मैदान पालघर 4 दिशेला. चला जाऊया. आपण पाहू शकाल टेंबोडे संघ नाणेफेकीचा गोल जिंकतोय आणि नक्कीच फलंदाजी स्वीकारली गेली आणि प्रतिस्पर्धी भीमनगर संघ नक्की आमंत्रित केला गेलाय. येस, स्टार्ट ऑफ द मॅच. यावेळी मात्र पंचमंत्र दर्शवताना प्रथम गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल. तो गोलंदाज मिस्टर नितीन प्रथम गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय. पाहू शकाल खूपच सुंदर क्रिकेटचं आयोजन मात्र पाहायला मिळतंय. ऍडिशन दुसरं पाहायला मिळेल. अगदी 45+ बोलायचं म्हटलं म्हणजे नक्कीच त्यांनी अनेक बालवयात असताना युवा असताना अनेक मैदाने मात्र गाजवली. परंतु पुन्हा एकदा या वडीलधाऱ्याच्या माध्यमातून पुन्हा आपण याच मैदानामध्ये मात्र क्रिकेट दाखवायला संपन्न करण्यासाठी पुन्हा सज्ज होत आहेत. सामना 4 षटकांचा असेल. अगदी 4 गोलंदाज राहतील. आपण पाहू शकाल खूपच चांगली अशी गोलंदाजी यापुढे मात्र पाहायला मिळेल. दरम्यान सामन्यात सुरुवात होते. .94 जर्सीत नितीन गोलंदाजीसाठी सज्ज. तर फलंदाजीला सज्ज ते टेंबोड्यातले दोन्ही फलंदाज. वन शॉट आहे. कोणीतरी एक टेम्पररी तुमचा प्लेअर येईपर्यंत हेल्प करा. आलं 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 1 मिनिट येतात. आले आले. जावा 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 जावा. ओके आले. पेन ठेवतो, रविवारी पेन ठेवत नाही. इकडे बसा इकडे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी सामन्याला सुरुवात पहिला चेंडू मात्र फेकून दिला जाईल. तो नितीन हलक्याशा हाताने थोडस सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न मात्र करतोय आणि तितक्या ताकदीची फील्ड मात्र म्हणावी लागेल. एकच धावेवर समाधान. आपण पाहू शकाल अगदी लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केली जाते आणि सांघिक खातं मात्र खोललं जाते. खूपच चांगली अशी देखणी अशी खेळी यावेळी साकारताना आपण पाहू शकाल. खूपच सुंदर असं क्रिकेट. अगदी 16व्या शतकामध्ये क्रिकेटचा शोध लागला गेला आणि 18व्या शतकामध्ये क्रिकेट आपला सगळं संपन्न झाला गेला आणि क्रिकेटचा पण आनंद प्रत्येक मैदानामध्ये आपण सातत्याने घेत असतो. अगदी घराघरामध्ये पोहोचणारा खेळ म्हणजे कुठला, तो क्रिकेट आहे आणि अनोळख्या व्यक्तीची जिवलक मैत्री करून देणारा खेळच म्हणजे क्रिकेटची खरी व्याख्या आहे. आणि खऱ्या अर्थाने 1930 ला पालघरकरांना मुंबईशी कनेक्ट होऊन MCA खेळायला मिळाला. टेंबोडे बी विरुद्ध भीमनगर. टेंबोडे बी विरुद्ध भीमनगर. दोन्ही आपण पाहू शकाल दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. एका बाजूला पाहू शकाल भीमनगर संघ बोईसर विभागातून चांगला बिलॉंग करतोय आणि एका बाजूला पाहायला भेटतोय तर नक्कीच टेंबोडे संघ
नितीन चांगली गोलंदाजी करतोय, देखणी अशी गोलंदाजी. अगदी 45+ असताना सुद्धा क्रिकेटवरचं प्रेम मात्र कमी झालेलं नाहीये. कारण क्रिकेटची प्रेम आहे, कारण अगदी नसा नसामध्ये फिरणारा खेळ म्हणजे कुठला तर क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि आता धाव घेणारे जे प्लेयर होते ते धावण्याच्या ऍक्शन वरनं मोहन गायकवाड असं वाटतंय. हा बरोबर आहे, म्हणजे अजून नजर साबूत आहे एका बाजूला सिद्ध होतंय. सुंदर विकास भाऊ आहेत, म्हणजे एक काळच्या समाजाच्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात असे विकास संदीप भाऊ आहेत. संदीप गायकवाड, संदीप जाधव, नाम में क्या रखा है. दरम्यान धावसंख्येत एक एक करता भर पडते आणि बाकी शरद इकडे शांतपणे बघतोय ए संघाचा. नितीन पुढचा चेंडू, वा तटवलेला सेफ शॉट, एक धाव तर सहजरित्या घेतली. बघूया विंबीस तिकडनं चेंडू अडवला, एक धावेवर समाधान. एका धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर तब्बल 4 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. एक डावखुरा फलंदाज, चांगली शैली, की वेगळी ताकद मात्र दाखवतोय. थोडासा चप्पल झाला गेला. दिशेने तटवलेला चेंडू दिवेना चकवा देत सीमारेषा पार, आणि हा ह्या स्पर्धेतला पहिला चौकार. वेल प्लेड संदीप. डीजे, बाकी सगळी बा भीमाची गाणी डीजेला आज. षटक पहिलं संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाखेरीज आय थिंक धावसंख्या झालेली ती 8. हा हलका तडवला बघ, झेल होतं का. आणि हा पहिला झटका मिळतोय टेंबोड्या संघाला. बाकी आउट झाल्यानंतर पण चेहऱ्यावरचं हास्य काय हलत नाही ते मोहन गायकवाड. वा, गम हो या खुशी हो, हम तो हर दल हर पल हसी में रहेंगे. आणि आता आले ते मनोज जाधव, उंच पुरे 6 फूट 6 इंच साधारण. मनोज भोने, मनोज जे लिहिलंय माग मनोज भोने, मांड्याचे सुपुत्र, तसे ते टेंबोडकरच. आणि 77 नंबर जर्सीत खेळतात. संदीप भाई काहीतरी कानमंत्र दिलेला आहे, म्हणजे आता काहीतरी वेगळी धुवाधार फटकेबाजी होणार आहे. दरम्यान हे लाईव्ह प्रक्षेपणाची लिंक आली असेल तर ते आपल्या सगळ्या धम्माच्या ग्रुपवर सेंड करा, जेणेकरून सगळे धम्मे बांधव घरल्या बसल्या बसल्या या स्पर्धा बघतील. आणि जे 45 वर्षाचे आहेत परंतु रजिस्ट्रेशनला नाही, पुढच्या वर्षी किमान त्यांनाही मोह होईल की आपण ही भाग घ्यावाच. लिंक आलेली आहे, कृपया ती जरा प्रसारित करा. स्क्वेअर चेंडू आहे का बघू. नाही, निर्धाव चेंडू. पंचांचा आणि पंच तांडेल, दोघेही तांडेल बंधू पंच आहेत. पुढचा चेंडू सामना करतायत ते. वा, दिवेना बघू अडतोय का. नाही. आणि आज आयुष्यात पहिल्यांदा 18 वर्षात भाऊजीला धावताना बघितलंय. पडतं पडतं वाचलं बिचारा. ते पण तरी खुश असेल का आयुष्यात पहिल्यांदा मी भाऊजी आवाज दिलाय. बघूया काय पंचांचा निर्णय. बाकी संदीपच्या ऍक्शन वरनं कळते जवळपास आपला नंबर लागलेला आहे. नाही नाही, आणि भीमनगरचे काही माणसं खास इकडनं हसतायत. म्हणजे संध्याकाळी सगळा रिपोर्ट घेतला जाईल.
खूपच देखणं. येस, इट इज अ वाईड. एक स्वैर चेंडू मात्र पाहायला मिळाला. चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल. अगदी सामना जर जिंकायचा असेल तर चांगलाच आपणास तंत्रशुद्ध स्वादिष्ट फटक्यांची मेजबानी करावी लागेल. अगदी 87 नंबरची मात्र जर्सी परिधान केली गेली. थोडस पुढे सरसवण्याचा प्रयत्न, स्टंपिंग केली जाते. चांगलं नेत्र दीपक असं स्टंपिंग मात्र म्हणावी लागेल, परंतु तितक्याच ताकदीने पुनश्च थोडंसं बॅकफुटला गेला आणि धावला गेला आणि कुठल्याही प्रकारची धावा मात्र संपन्न केली जात नाहीये. निर्धाव चेंडू आणि आतापर्यंत आपण षटक क्रमांक दुसरं जुनी मार्गस्थ आणि आता म्हणजे चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर 5 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. अगदी ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून ते लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. ते क्लीन अँड क्लिअर एवढी पुनश्च मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर असेल का? येस, पंच मात्र वळतायत. अगदी सकाळी म्हणतात ना की व्यायामाची गरज असते, त्या व्यायामाप्रमाणे पंच आपणास 2 हात करून दाखवत आहेत आणि अगदी स्वैरी चेंडू आणि या स्वैरी चेंडूने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल एकंदरीत 13 धावा, 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत पण खूपच देखणी अशी गोलंदाजी. यावेळी थोडं चेंडूला थोडंसं स्वीप केला जाईल. आपण पाहतोय अगदी 38 सर्कलला क्रॉस करेपर्यंत फक्त एकच धावा संपन्न केली जाते आणि पुनश्च दुसऱ्या धावेला हाक मात्र दिली जाईल का? 2 धावेला हाक मात्र दिली जाते आणि यस अपील केली जाईल आणि अगदी लालचपुरी बलाय. 2 धाव्यांचा मनसुबा करेपर्यंत 1 धाव आणि 1 विकेट मात्र पटकावला जाईल. 1 विकेट जाता वर्गित मैदान में आता हुआ. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दखल होतोय तो मिस्टर मनोज नावाचा खेळाडू पुनश्च मैदानाच्या दखल होईल. अगदी मोठा खेळाडू बाद झाला गेला. धावसंख्या 2 धावेवर समाधान मात्र मानावं लागलं आणि 1 धावा आणि विकेटचं पतन सुद्धा केलं गेलं. आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 14 धावा. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत मात्र असते, कारण अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा खेळ म्हणजे कुठला तो क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटमध्ये एक चांगली खेळी आपल्याला साकारावी लागेल. ज्या वेळी आपण चांगलं प्रदर्शन कराल त्या वेळेस तुमचे नक्कीच समालोचक तुमचे पाठ नेहमी थोपाडाल. 2 षटके संपलं जाईल आणि 2 षटकांच्या अखेरीत संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 14 धावा, 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. धन्यवाद. षटकारावरती नक्कीच पुनश्च मारलं तर समर लोखंडे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. आपण पाहू शकाल यावेळी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चेंडू कितपर्यंत निघून जाईल आणि यावेळी सुरेख झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु थोडस अपयश मात्र मानावं लागेल. हाकेला हाक मात्र दिली गेली. भाग मिल्का भाग पाहायला मिळतोय आणि अगदी 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. जीवाची आकांक्षा मात्र केली जाते. जीवाची आकांक्षा करेपर्यंत कर 45+ हॅट्रिकचा खरोखर घेतला गेला तर नितीन शेलार यांच्याकडून रोख पारितोषिक असेल. बघा पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये फक्त पैशांची उधळण नसेल, फक्त प्रदर्शन करावं लागेल. यावेळी थोडस पाहिला गेलं बॅकफुटला फ्रंट फुटला घेऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय फलंदाज. तितक्या ताकदीने मारेपर्यंत फक्त 1च धावा संपन्न केल्या जाईल.
ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून थेट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल. अगदी सुमिप्पा चांगले एक टेलिकास्ट पाहायला भेटते. अगदी जे ते चेंडू जातो ते चेंडूवरती मात्र क्षणचित्र टिपण्याचं काम तो सुमिप मात्र करत आहे. सुपप्पा एक कॅमेरामॅन आपण पाहू शकाल आणि ओम स्पाई स्पोर्ट एक नामांकित असं एक नेटवर्क आपण पाहू शकाल. अगदी घर बसल्या क्रिकेटचा संग्राम आपण पाहू शकता. महेंद्र भोणे आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी यावेळी थोडस नक्की मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्टी मात्र उद्ध्वस्ती केली जाईल आणि तंबूच्या असल्याला परतावा लागेल. बॅक टू दी डगआउट. यस डीजे धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 21 धावा. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत आपण चेंडूचा अभ्यास केला गेला तर तब्बल 5 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. मिस्टर महेंद्र आपण पाहू शकाल भीमनगर मधून बिलॉंग करतायत. खूपच चांगली आपण खेळी साकारली गेली. 21 धावा फक्त पटकावल्या गेल्या. धावफलकावरती चांगली खेळी यावेळी साकारताना आपण पाहू शकाल. एकंदरीत मिस्टर मनोज निकम चांगली खेळी यावेळी चांगलं प्रदर्शन नक्की सगळ्या चाहत्या वर्गांचा पण मात्र मन मात्र जिंकून घेत आहेत. खूपच देखणी अशी गोलंदाजी, तितक्या ताकदीची फलंदाजी. चेंडूला आपण पाहू शकाल. अगदी चेंडूला थोडस वळण देण्याचं काम मात्र केलं गेले. सॉफ्ट एक हँडने फक्त वळवण्याचं काम, हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. मनगटीच्या साहाय्याने फक्त वळवलं गेलं आणि एकच धावेवर समाधान. एक धावेच्या मदतीने षटक संपलं जाईल आणि 3 षटकांच्या अखेरीस जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 22 धावा. 22 रन्स ऑन स्कोर काढतात. ऐकूया छोटीशी धून. धन्यवाद. एवढी पुनश्च मात्र मारण्याचा प्रयत्न, थोडसा टाय मात्र केली जाईल आणि चेंडू मात्र कितपत निघून जातोय आणि आपण पाहू शकाल अगदी चेंडू मात्र निघून जातोय तो 4 धावांसाठी आणि हा येईल खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. चांगला चौकार आपण पाहू शकाल. चांगली खेळी मात्र यावेळी साकारताना एक डावखुरा फलंदाज चांगली एक धुरा मात्र सांभाळतोय. यावेळी थोडस चेंडूला नक्की स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अवश्य होता. थोडस पॅकफुटला पंच पॉइंटच्या रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न, पण तितक्या ताकदीचं नक्की चेंडू मात्र म्हणावा लागेल. तर गोलंदाजाने तितक्या ताकदीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. अगदी 2 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. शेवटच्या षटकातील अजूनही शेवटचे 4 चेंडू शेष पाहायला मिळत आहेत. हलक्या शब्दाने फक्त चेंडूला टच केला गेलाय, पुश केलं जाईल. अगदी एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. एका धावेने पुढे संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 27 धावा. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. खूपच चांगलं एक नेत्र दीपक असं क्रिकेट पाहायला मिळतं आजच्या दिवसातील. अगदी 45+ बौद्ध समाजाचे क्रिकेट सामन्याने एक स्नेह संमेलन 2025 आपण पाहू शकाल. ऍडिशन दुसरं एक सीझन आपण पाहू शकाल. अगदी चांगलं सीझन दुसरं आणि आपण जर सीझन पाहिला गेला तर उन्हाळा सीझन आहे, त्यामुळे अगदी तीव्रता मात्र जास्त आहे. मारण्याच्या प्रयत्नात थोडंसं आपण पाहतोय चेंडू मात्र थोडंसं राईज जातोय. चेंडू मात्र निघून जाईल. तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये कुठली चुकी न करता अचूक टप्पा यावेळी हाताळला गेला, न्याहाळला गेला. ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल देखणी अशी गोलंदाजी पाहायला मिळतीये ती नक्कीच भीमनगर या संघाकडून. सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न, चेंडू कितपत निघून जाईल आणि यावेळी नक्कीच आपण पाहू शकाल नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईपर्यंत क्षेत्ररक्षक तैनात होतोय आणि दुसरी धावेला हाक दिली गेली आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेने धावफलक सरकेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 29 धावा.
अगदी शेवटचा चेंडू आहे. षटकारावरती 500 रुपयाचा रोख पारितोषिक असेल. निकम आपण पाहू शकाल. षटकार ठोठावला गेला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक नक्कीच आपण घेतील की गमावतील. संधी मात्र दिली गेली आहे, पण चेंडू नक्कीच थोडं संघावरती आदळून घेतोय. थोडस चुकी करेल. फिरकत चेंडू मात्र पाहायला मात्र मिळाला आणि अगदी लेग पाईच्या स्वरूपामध्ये एक धावी ती अर्जित केली जाईल. एका धावीने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर बॅटर पॅटच्या साह्याने 30 धावा मात्र पटकावल्या गेल्या आणि 31 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलं. 31 रन्स टू विन. यानंतर होणारा सामना पाम वर्सेस टेंबोडे ए संघ. चला दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल. पाम संघाचा कर्णधार आणि टेंबोडे संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. सगळ्यांनी जर्सी परिधान करायचे प्रत्येकाला निवेदन असेल. तर प्रत्येकासाठी जर्सी मात्र छापली गेली तर आपणास निवेदन असेल की प्रत्येकाने जर्सी आपण घालायची आहे. आपण पाहू शकाल अगदी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असणारं गीत मात्र सादर केलं गेलं. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, परंतु माणसाला माणसात आणलं गेलं आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या लेखणीला, त्यांच्या पराक्रमाला आणि त्यांच्या विक्रमाला आपण सर्वांच्या संमतीने आपण त्यांच्या पावन स्मृतीस आपण विनम्र अभिवादन करतो. चला जाऊया लवकरच. फील्ड आपण सजवायची आहे आपण असं निवेदन असेल. चला टेंबोडे संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. प्रत्येकाला टी शर्ट घालणे अनिवार्य आहे. आपण नोंद घ्यायची कारण थेट लाईव्ह टेलिकास्ट असल्या कारणाने प्रत्येक आपण दोस्ती ग्रुप पालघर यांच्या सौजन्याने क्रिकेटचा सामना आपण पाहू शकाल. सगळ्यांसाठी टी शर्ट इथे उपलब्ध करून दिलेत, त्यासाठी प्रत्येकाने टी शर्ट घालणे अनिवार्य आहे. चला टेंबोडे संघाचा कर्णधार आणि पाम संघाचा कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आपणास निवेदन असेल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकाल अगदी भीमनगर संघ आपण पाहतोय फलंदाजसाठी मात्र सज्ज होत आहेत. खूपच चांगले. अगदी आपण पाहिलं गेलं तर 31 धावांचा पाठलाग करावा लागेल. येणारे 24 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष्य मात्र दिलं गेलंय.
दोन्ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या दखलत एका बाजूला पाहायला मिळतोय तो मिस्टर महेश नावाचा मोठा खेळाडू आणि एका बाजूला पाहायला मिळतोय तो मिस्टर नितीन, अशी दोन्ही घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते, दखल होते. कशा पद्धतीने आपण नक्की फलंदाजी कराल यासाठी सर्वांचं लक्ष मात्र वेधून राहिले गेले. स्टार्ट ऑफ द मॅच आपण पाहू शकाल. अगदी पंच नक्कीच आम्हाला हिरवा कंदील मात्र दर्शवताना अगदी येणारे 24 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग करावा लागेल. हलक्याच्या हाताने खेळून मात्र काढला गेला. आपण पाहू शकाल अगदी एकच धावा सहजरित्या परिपूर्ण केली गेली. एका धावाने आपल्या वैयक्तिक आणि सांघिक खाता मात्र खुल्ला जाईल. खूपच चांगली देखणी अशी खेळी मात्र म्हणावी लागेल. जाऊया आपण पाहू शकाल अगदी महेश एक चांगला खेळाडू आहे, नामवंत खेळाडू. यावेळी थोडंसं हलक्याच्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हला बॅक मात्र थोडंसं आपण सरळ पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, पण थोडंसं नक्कीच महेश मात्र चेंडू मात्र बीट करतोय आणि तितक्याच ताकदीने. खूपच चांगली अशी खेळी यावेळी दाखवताना चांगलं थेट प्रदर्शन आपण पाहू शकाल. अगदी यावेळी आपण पाहू शकाल अगदी जरूर स्क्वेअरच्या विजर मध्ये चेंडू कितपत निघून जाईल. चेंडू मात्र कार्पेटला रोल करून मात्र निघून जातोय 4 धावांसाठी आणि हा येईल पुनश्च एकदा खणखणीत नंदणीत चौकार. 4 धावा. दर्शन मात्र महेश राऊत आपण स्वतःचे धुरा मात्र सांभाळताना पाहायला भेटत. अगदी चौकार मात्र मारला गेलाय आणि आपल्या संघाला एक सुगंध मात्र दरवळतोय. ऍडव्होकेट अनिल गायकवाड यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेकीचं कौल इथे होताना पाहायला मिळेल. आपणास निवेदन असेल आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचं आहे. यावेळी पुन्हा शेता उंचावर मात्र मांडण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय. चेंडू कितपर्यंत निघून जाईल यावेळी फेकी करेपर्यंत खूपच देखणी अशी खेळी मात्र म्हणावी लागेल. चल नाणेफेकीचा कौल इथे होताना पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल दोन्ही सीमांतर संघ ते पाहायला मिळतात. अगदी 45+ सामना इथे पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचं कौल आपण पाहत आहेत. नक्कीच आमचे ऍडव्होकेट गायकवाड सर आमच्या वस्तीमध्ये आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी या स्पर्धेला नक्कीच संपूर्ण आकर्षित चषक मात्र दिलं गेलं. चला पाम संघाचा कर्णधार आणि आपण पाहू शकाल अगदी टेंभुर्णी संघाचा कर्णधार. दोन्ही संघांमध्ये कडवा संघर्ष इथे पाहायला मिळेल. चला टेंभुर्णी संघ नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. चला मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी 45+ क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा इथे रंगला गेलाय. अगदी टेंभुर्णी संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. आपला निर्णय आपण कळवायचा आहे. क्षमस्व पाम संघ नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय. पाम संघ आपला निर्णय काय असेल? आमचा निर्णय क्षेत्ररक्षक. आणि किती धावांवर आपण टेंभुर्णी संघाला रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? आम्ही त्यांना 30 ते 40 धावण्यात रोखण्याचा प्रयत्न करणार.
आणि नक्कीच आपण पाहू शकाल नाणेफेकीचा गोल जिंकला गेला, क्षेत्ररक्षण स्वीकारला गेले, आपल्याला फलंदाजासाठी आव्हान केलं गेलं. जर आपण नाणेफेकीचा पण गोल जिंकला असता तर आपण काय घेतलं असतं? आम्ही पण बॅटिंगच घेतली असते. म्हणजे अगदी मनासारखा निर्णय मात्र झाला गेलाय. त्यांनी सांगितलं मी 30च्या आतमध्ये मला आपण अटकवण्याचा प्रयत्न कराल. तुमची फलंदाजी मात्र कशी असेल? बघूया आता आम्ही प्रत्यक्षात उतरल्यानंतर दाखवू आमचा गेम कसा आहे तो. तसं सध्या आम्ही ओपन करत नाही, काय खेळ दाखवू आम्ही. तुमचं टार्गेट किती असेल? 50. चला दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. अगदी पाहू शकाल पाम संघ नाणेफेकीचा गोल इथे मात्र जिंकतोय आणि पाम संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले आणि टेंबोडे संघाला फलंदाजासाठी आव्हान केले गेले. ओव्हर टू दी कॉम्बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल माता रबाई यांना समर्पित असणारं गीत मात्र त्यांना नक्की या गाण्यातून आपण आदरांजली आपण करूया. ज्यांनी मेहनत केली, अगदी संसाराची राख रंगोळी केली. यावेळेस तरी आपण पाहू शकाल नितीन ब्रायंटचा वादळ मात्र घोंगावतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल. 6 धावांसाठी हा येईल षटकार. 6 धावा मॅक्सिमम 6. 25 धावा या फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही आपण पाहू शकाल 6 धावांची आवश्यकता आहे. नितीन नावाचं वादळ मात्र घोंगावलं गेलंय. आपण पाहू शकाल अगदी व्यवस्थित चेंडूला पाहिलं गेलं, फक्त वळवण्याचं काम मात्र करतोय तो नितीन नावाचा एक उत्कृष्ट फलंदाज. सुपर बॅटिंग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा. अजूनही 6 धावांची आवश्यकता. जर आपण जर फलक पाहिलं गेलं तर अगदी मनोजने बॅक टू बॅक 3 चौकारांचा विक्रम केला गेला आणि अगदी 4थ्या चेंडूवरती मात्र षटकार लगावला गेला. नितीन आउटस्टँडिंग बॅटिंग याला म्हणतात बॅटिंग, याला म्हणतात बॅटिंग स्टांजा. मॅग्निफिशियंट बॅटिंग मात्र म्हणावी लागेल. पुण्याच्या थोडंसं बॅटिंगची कडा मात्र घेतली जाईल. अगदी 38च्या सर्कल मध्ये आपण पाहू शकाल अगदी पॉईंटच्या विजन मध्ये, परंतु झेल मात्र टिपता आले नाहीये. एक धावेवर समाधान मात्र डमतात, दुसऱ्या धावेला हाक मात्र दिली गेली आणि 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. आणि 2 धावेने जर संघाची धावसंख्या पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 27 धावा. गुड क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे चांगली खेळी मात्र दाखवतोय, यावेळी पुढे सरसावला गेला किती धावा नक्की मजल मारता येईल आणि मला वाटतं 1च धावा सुपून मात्र घेतील का, परंतु दुसऱ्या धावेला सुद्धा हाक मात्र दिली गेली आणि 2 धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 29 धावा. अजूनही 2 धावांची आवश्यकता आपण पाहू शकाल. खूपच चांगलं गुड क्रिकेट. ज्याप्रमाणे नितीनने एका हाती क्रिकेट खेळण्याचा विक्रम मात्र केला गेला. देखणी अशी गोलंदाजी यावेळी साकारताना तितक्या ताकदीची फलंदाजी नितीन यावेळी चांगले एक प्रदर्शन मात्र करतोय. एक नेत्रदीपक असं फलंदाजी मात्र म्हणावी लागेल. एवढे पाहू शकाल अगदी हलक्याशा हाताने फक्त चेंडूला लॉफ्ट ड्राईव्ह मात्र पाहायला मिळेल आणि अगदी 1च धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. आणि एका धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 30 धावा. अजूनही 1 धावेवरती आपण नक्कीच जर काढला गेला तर विजेता मात्र प्राप्त होईल. एकदा एक हाती सामना जिंकवण्याचा विक्रम जो केला गेला तो नितीन नावाचा ब्रँड, नितीन नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र घोंगावतोय. 20 हलक्याशा हाताने चेंडूला नक्कीच आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर डीपच्या विजर मध्ये पाहू शकाल आणि नक्की 1 ऑफ द मॅच पाहायला मिळेल. एका धावेने सामना मात्र जिंकतोय तो नक्कीच भीमनगर संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला तो मिस्टर नितीन. मी आदरणीय सुरेश जाधव
यांना विनंती करतोय की